स्वागत आहे। तर तसंच आजचा व्हिडिओ ब्लॉग नसणार आहे, आजचा व्हिडिओ हा खाली बसूनच असणार आहे। तर मला अशा खूप साऱ्या कमेंट्स आल्या, तर तुमच्या कमेंट बघून मला पण असं वाटलं की व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर मी हा व्हिडिओ म्हणजे असं एक्झाम्पल म्हणून समजा किंवा एक गंमत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी ना काही स्टेप एका पेजवरती लिहून ठेवल्या। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर काही जे आपले नातेवाईक असतात, आत्या, चुलती, काकी, मावशी असं नातेवाईक असतात, तर ते आपल्याला बोलतात की जर चेहऱ्यावर समजा जर ग्लो असला तर मुलगा असतो, किंवा काही जण म्हणतात चेहरा जर सुकलेला असतो तो मुलगा असतो। तर मी तसं चेहऱ्याला काही लावत नाही, तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात तसं मी फेअरिंग लावणी आणि लिपस्टिक सोडून दुसरं काही मेकअप यूज करत नाही। आणि माझ्या चेहऱ्यावरती ऑलरेडी ग्लो आहेच आहे। तर म्हणजे आता माझी चुलती मला कधी म्हणते की तुझा चेहरा सुकलेला आहे, तर तुला मुलगाच होईल। कधी असं पण म्हणजे असं चुलते काकी आपले बोलतात। तर माझा चेहरा कधी सुकलेला पण असतो आणि मी नेहमी हसतानीच असं असतं। त्यामुळे हा पॉईंट जातो मुलाकडे, हे तुम्हीच काउंट करा, मुलाकडं जातो या मुलीकडं जातो माझा अंदाज। तर हे तुम्ही काउंट करा। आणि जर तुम्हाला गोड खाऊशी वाटत असेल तर मुलगा। आणि मला लहानपणीपासूनच गोड, आंबट, तुरट हे सगळ्या गोष्टी मला खाऊशी वाटतात। तसं मला आंबट पण खाऊशी वाटलं होतं आणि मला खूप गोड आवडत नाही, प्रमाणातच गोड आवडतं मला पहिल्यापासून। आणि गोड खाऊशी वाटलं होतं, आंबट पण खूप नाही, तिखटच खाऊशी जास्त वाटतं। तर हा पॉईंट जातो मुलाकडे। मला गोड पण खाऊशी वाटलं होतं, आंबट वगैरे हे सगळं। आणि दुसरा पॉईंट म्हणजे आपल्या बाळाचे हार्टबीट 157च्या आसपास असलं तर मुलगा होतो असं म्हणतात, किंवा कमी जास्त असेल तर मग हे आपली म्हणजे आत्तापर्यंत ज्या सोनोग्राफी झाल्या त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं म्हणजे पहिल्यापासून कमी जास्त पहिल्यांदी म्हणजे हार्टबीट बाळाची 110 असं वगैरे, 110 नाही सॉरी, कमी जास्त होती, लक्षात नाही, बघितली नाही ऑलरेडी, पण अंदाजे आता शेवटची सोनोग्राफी झाली ना त्यावरून सांगते हा पॉईंट जातो आपला मुलाकडे। तर मी ना जास्त डॉक्टरकडे गेले होते, तर डॉक्टरने मला सांगितलं होतं की डाव्या बाजूला झोपत जा, सरळ झोपत नको जाऊ, किंवा उजव्या कुशीवर झोपत जा। तर खूप जण असं म्हणतात की डाव्या कुशीवरती झोपल्यावरती मुलगा असतो। तर म्हणजे मला ना डाव्या बाजूवरती झोपायला त्रास होतोच, म्हणजे डाव्या बाजूचा माझा खूप दुखतो आणि इतका त्रास होतो ना डाव्या बाजूला झोपल्यावरती, खूप आता दुखतोच। आणि मला जरा कम्फर्टेबल पण वाटतं। आणि आता रिया माझ्या बाजूला झोपती, मग तिच्याकडे तोंड करून झोपावंच लागतं। त्यामुळे कधी उजव्या पण कुशीवर झोपते आणि डाव्या आणि सरळ तर जास्त टाईम नाही, 2-1 मिनटं आणि जास्त टाईम सरळ म्हणजे डॉक्टरनी झोपायला पण नाही लावलं। आणि मी मागच्या महिन्यात जी सोनोग्राफी केली होती त्या सोनोग्राफीमध्ये म्हणजे बाळाच्या गळ्याला नाळीचे 2 वेढे होते, त्यामुळे मला डॉक्टरनी डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर झोपायला लावलं होतं। तर हा पॉईंट जातो आपला मुलाकडे। तर म्हणजे असं केस, जर आपले केस म्हणजे आता रिया माझी एक मुलगी झाली त्या टायमाला माझे केस तर खूप गळाले होते, आधी खूप स्ट्रॉंग होते, पण रिया झाल्यानंतर खूप गळाले होते। आता माझ्या गोळ्या वगैरे चालू आहे तसपासून तर माझे केस म्हणजे गळायचे थांबले। आधी गळत होते 2-3 महिने, नंतर केस गळायचे पण थांबले आणि माझे केस मी कापले होते, केस पण वाढले। आणि तर असं म्हणतं मुलगी जर असली तर ते सगळं आपली ॲलर्जी म्हणजे आपलं जे केसांमधलं जे आपल्या शरीरातलं असतं ते ओढून घेते, जर मुलगा असला तर केस वगैरे नाही। तर हा पॉईंट जातो आपला मुलीकडे। आणि नंतर असं म्हणतात बेंबी, आपली जी बेंबी असते ना ती बेंबी म्हणजे आज जर असली ना तर मुलगी असते, आणि आज जर असली ना तर मुलगी असते, आणि म्हणजे बिंबी जर आपली बाहेर असली ना तर मुलगा असतो। मला पण इतकं माहीत नाही, पण मी तसं ऐकलंय, मग ते लिहून ठेवलंय, हे फक्त तुमच्यासोबत शेअर करूशी वाटलं म्हणून तुम्हाला फक्त मजाक म्हणून सांगते, सिरियसली घेऊ नका। आणि आपलं म्हणजे पोट
आता मी तुम्हाला दिसते माझं पोट कधी म्हणजे असं गोल, म्हणजे आता समजा मी सरळ उभी तर माझं पोटाचा आकार गोल दिसतो, आणि म्हणजे असं तिकडून बघितलं, इकडून असं म्हणजे कॉर्नरनी बघितलं तर पोटाचा आकार म्हणजे गोल दिसतो. मागून पुढून आपला शरीराचा आकार तर पूर्ण बदलतो. असं म्हणतात म्हणजे पोट गोल असलं तर मुलगा असतो, आणि पोट जरा मोठं असलं म्हणजे मुलगी असते. तर हा पॉईंट माझा जातो मुलाकडे. तर बघू काय होतं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि असे म्हणजे भरपूर असं लोक बोलत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जण असं पण बोलतात, समजा पौर्णिमाला जर म्हणजे पौर्णिमा असली, पौर्णिमाच्या आसपास जर आपल्याला म्हणजे काय म्हणायचं, पौर्णिमाच्या आत जर डिलिव्हरी झाली तर मागे पुढे त्या 2-3 दिवसामध्ये तर मुलगा होतो, आणि अमावस्याला जर झाली तर मुलगी होती. आता हे मी पण नाही सांगू शकत काय होईल, जे म्हणजे सायन्स पुढं आणि जे आपल्या नशिबात असतं तेच आपल्याला होतं. मेन पॉईंट हे सगळे पॉईंट तुम्ही काउंट करा, काय होतं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणजे आता मला डिलिव्हरी झाल्यावरती एवढं व्हिडिओ टाकायला जमणार नाही. आता तुम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली, मी हे तुम्हाला झाल्यावरती सांगणारच आहे, पण व्हिडिओ थोडासा लेटिंग, कारण की डिलिव्हरी झाल्यावर या सगळ्या गोष्टी टाकायला टाईम भेटेल की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात मुलगा झाला म्हणजे पुत्र, वंशाचा पुत्र, किंवा मुलगी झाली तर लक्ष्मी. असं काही नसतं. म्हणजे एखादी महिला असेल किंवा त्या महिलांसाठी माझं एवढंच सांगणे, मुलगा झाला किंवा मुलगी झाली तर ती आपलीच असते, ती कोणी लोकांना नाही देणार. कधी म्हणजे मी माझ्यावरून सांगते की कधीच म्हणजे असं निगेटिव्ह विचार करायचा नाही. मी काय पॉझिटिव्ह विचार करायचा. मुलगा झाला किंवा मुलगी झाली, काही झालं तर ते आपलंच आहे असं समजायचं. जे होईल ते, आता मला पहिली मुलगी, आणि आता जे होईल ते होईल परमेश्वरापुढे. आणि तसं काही नाही मला मुलगीच झाली पाहिजे किंवा मुलगाच झाला पाहिजे, माझं असं काही नाही. मुलगी पण झाली तर ती मला अप्रूपच आहे, आणि मुलगा पण झाला तर तो पण माझ्यासाठी बेस्टच आहे. आता बघू काय होतंय. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा, आणि सांगाल तुम्हाला काय होईल ते. तर हे सिरियसली घेऊ नका माझं बोलणं. तर बाय.